मन करारे प्रसन्न मध्ये मी सायकोलॉजिस्ट ज्योती कुलकर्णी आपलं स्वागत करत आहे। पार्ट 1 आपण बघितलेला आहे। आज आपण पार्ट 2 बघूया, सुधारित शिक्षण पद्धती, त्याच्यामुळे मुलांचे ताण कसे कमी करता येतील। तर शालेय शिक्षण पद्धती आपण बघूयात। आज तुम्ही 3.5 वर्षापासून असल्यापासूनच प्ले ग्रुपमध्ये मुलांना शाळेत घालता, ती मुलं डायरेक्ट 16व्या वर्षी 10वी होऊन बाहेर पडतात। या काळामध्ये मुलांना प्रचंड ताणतणावांचा सामना करायला लागतो आणि मी स्वतः म्हणजे ॲज अ काउन्सिलर तर 5वी 6वी 7वीच्या मुलांना सुद्धा फोबिया, हायपरटेन्शन, नंतर कॉन्सन्ट्रेशन, अशा म्हणजे बऱ्याच गोष्टींसाठी मी थेरपी देते त्यांना। बरं, एवढं सगळं झाल्यानंतर 10वीतनं जेव्हा ती मुलं बाहेर पडतात तेव्हा काय होतं, 5 फॅक्टरचा विचार करताय तुम्ही, तेव्हा मुलांचं वय वाढत जातं, त्याचं वय खर्ची होतं, पालकांचा पैसा खर्च होतो, आमाप पैसा जातो, पालकांचे परिश्रम खर्ची होतात, शिक्षकांचे परिश्रम खर्च होतात, मुलांचे पण ताणतणाव वाढतात। म्हणजे ह्या किती मोठ्या त्रुटी आहेत। आणि ह्या सगळ्या या दिव्यातनं बाहेर पडल्यानंतर तो मुलगा एक्सपर्ट होतो का हो? तो मुलगा त्याच्यामध्ये असं म्हणतो का की मी या विषयामध्ये मला खूप चांगला एक्सपर्ट आहे, मला या विषयात करिअर करायचंय? असं होत नाही। तर ऍक्च्युली शालेय शिक्षण पद्धतीमध्ये काय असतं, जेव्हा तुमचा मुलगा एवढी 3.5 वर्षापासून 16व्या वर्षापर्यंत शाळेत जातो, तेव्हा 16व्या वर्षी जेव्हा तो बाहेर पडतो तेव्हा त्याला एका तरी विषयात तो एक्सपर्ट झाला पाहिजे। एका तरी विषयात त्याला सलग 3 वर्ष इतकं चांगलं ज्ञान दिलं पाहिजे शाळेमध्ये की त्या विषयात तो एक्सपर्ट होऊन त्याचा कॉन्फिडन्स आला पाहिजे की मी या पुढच्या करिअरमध्ये मी हा विषय चूज करेन। पण असं होत नाही, कारण शालेय शिक्षण पद्धतीमध्ये मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे, इंटरेस्ट प्रमाणे त्यांना ते विषयच घ्यायला मिळत नाहीत। त्यामुळे मुलांना काय करतात, मग त्यांचं जे बेसलाईन प्रिपरेशन एज असतं, म्हणजे 16 वर्षे हे बेस आहे, बरोबर आहे। 16व्या वर्षात एखादा एक्सपर्ट झाला, बेस झाला की पालकांनी जे गुंतवलेले पैसे आहेत त्याच्या शिक्षणावर, ते त्यांना 22व्या वर्षी रोजगाराभिमुख शिक्षण मिळून त्यांना परत मिळायला पाहिजेत। 16व्या वर्षी जर बेसलाईन मॅनेजमेंट आपण केली, प्रिपरेशन केलं, तर निश्चितच पुढचे 4 वर्ष ती मुलं चांगलं रोजगार घेऊन त्याच्यावर करिअर चांगलं डेव्हलप करून ते आपण रिटर्न म्हणून मुलं कामाला लागतील, उद्योगाला लागतील, आणि जे आपण म्हणतो बेरोजगारी आहे किंवा काय आहे ती बऱ्याच प्रमाणात कमी होईल आणि मुलांना त्यांच्या मल्टिपल इंटेलिजन्सवर आधारित शिक्षण मिळेल। ते कसं मिळेल ते आपण आता पुढच्या प्रकरणात बघूयात की मल्टिपल इंटेलिजन्स काय आहेत, मुलांचे मल्टिपल इंटेलिजन्स काय असतात आणि त्याच्याप्रमाणे शिक्षण पद्धतीमध्ये कसे बदल केले पाहिजेत आणि कसा शालेय अभ्यासक्रम तयार केला पाहिजे हे मी पुढच्या प्रकरणात सांगते। तोपर्यंत माझं चॅनल बघा, सबस्क्राईब करा, तुमच्या सर्व रिलेटिव्हजना पण सांगा सबस्क्राईब करायला, आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, आणि आपण पुढच्या भागात लवकरच भेटू। सुधारित शिक्षण पद्धती, सायकोलॉजिस्ट ज्योती कुलकर्णी, मन करारे प्रसन्न।